चला ड्युएल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर म्हटलं 8वं एक्झाम्पल घ्या. 8वं जाईल 7वं एक्झाम्पल नंबर 7. ड्युएल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर म्हटलं एक्झाम्पल नंबर 7 घ्या. Two particles have same de Broglie wavelength. Two particles have same de Broglie कसं लिहिणार DE छोटासा गॅप द्यायचा स्पेस द्यायचा मध्ये आणि ब्रॉग्लीचं बी कॅपिटल काढायचं BROGLIE. Two particles have same de Broglie wavelength and one is moving 4 times. One is moving 4 times. 4 times as fast as other. As fast as other. Full stop. If the slower particle is an alpha particle. If the slower particle is an alpha particle, comma, what are the possibilities? What are the possibilities for the other particles? For the other particles. Question mark. ओपा दोन पार्टिकलची डी ब्रॉग्लीज वेवलेंथ सारखी आहे. मग आता डी ब्रॉग्लीज वेवलेंथ गिवन क्वांटिटी लिस्ट करतोय. दोन पार्टिकलची डी ब्रॉग्लीज वेवलेंथ म्हणजे पहिल्याची आणि दुसऱ्याची सारखी आहे असं लिहूया आपण. खरं तर त्यातला एक अल्फा पार्टिकल दिलाय. खरं तर आपण लॅम्बडा अल्फा असं वापरलं तरी चालेल पण ते नीट विचार केला पाहिजे कुणाला अल्फा लिहायचा कुणाला. आता सध्या काही सेम आहे त्यामुळे इथं एकाला अल्फा लिहिला तर चालेल. एकाला लॅम्बडा म्हणून आपण एकाला अल्फा म्हणू. ज्याची काढायची आहे त्याला लॅम्बडा म्हणू आणि जो आहे माहित आहे त्याला अल्फा म्हणू. पुढे काय म्हटलंय बघा तर वेवलेंथ सेम आहे. मुव्हिंग 4 टाइम्स ऍज फास्ट ऍज अदर. एकाची व्हेलॉसिटी दुसऱ्याच्या 4 पट आहे. आता व्हेलॉसिटी एकाची दुसऱ्याच्या 4 पट आहे. बरं आता पहिल्याची व्हेलॉसिटी दुसऱ्याच्या 4 पट आहे असं घेतलं तर त्यातला स्लोअर जो आहे तो अल्फा पार्टिकल. आता ह्यातला स्लोअर कोण आहे सांगा मला. V1 स्लोअर आहे का V2 स्लोअर आहे. त्याला अल्फा लिहूया ना आपण. कोण स्लोअर आहे तर V ची किंमत V1 ची किंमत V2 च्या चौपट आहे. म्हणजे हा लहान आहे ना आकडा. लक्षात आलं ह्याच्या चौपट केल्यावर मग काय येतं म्हणजे हा अल्फा आहे. इथं आपण नुसतं V अक्षर हे नीट कळलं पाहिजे. उलट सुलट करता उपयोग नाही. इफ द स्लोअर पार्टिकल इज अन अल्फा पार्टिकल व्हॉट इज द पॉसिबिलिटी ऑफ द फॉर द अदर पार्टिकल. अदर पार्टिकलची पॉसिबिलिटी काय असेल तर दुसरा पार्टिकल काय असेल तर अदर पार्टिकल कुठला असेल थोडक्यात. अदर पार्टिकल कुठला असेल. तर आपण पहिल्यांदा काय करूया डी ब्रॉग्लीज वेवलेंथचा फॉर्म्युला तर लिहूया. डी ब्रॉग्लीज वेवलेंथ is given by काय असते लॅम्बडा इज इक्वल टू h अपॉन मोमेंटम. मोमेंटम म्हणजे मास आणि व्हेलॉसिटीचा गुणाकार असतो. आता आपल्याला हा फॉर्म्युला 2 केसेस साठी घेतला पाहिजे. ओके मला वाटतं इथं अल्फा म्हणून लॅम्बडा म्हणून लॅम्बडा 2 मानलेलंच बरं पडेल आपल्याला. परत आपण बघूया अल्फा कोण आहे त्यातला. तर हे सोपं जाईल ना आपल्याला इथं सिम्बॉल वापरायला. तर देअरफॉर फॉर टू केसेस पहिल्याला लॅम्बडा 1 H1 लिहायची गरज नाही. प्लँक्स कॉन्स्टंट आहे तो. मास आणि व्हेलॉसिटी वेगवेगळी असणार आहे दोन पार्टिकलची. आणि दुसऱ्या पार्टिकलचं लॅम्बडा 2 H आणि मास आणि व्हेलॉसिटी असा आहे. घ्यायचा रेशो कशाला रेशो इक्वल आहे ना. बट लॅम्बडा 1 इज इक्वल टू लॅम्बडा 2 आणि मग h अपॉन m1 v1
इज इक्वल टू एच अपॉन M2V2. एच ला एच गेला म्हणजेच M1V1 इज इक्वल टू M2V2 आलं. हा, therefore M1V1 इज इक्वल टू M2V2 आलं. ओके, आता V1 कोण तर एक जर आपण V1 ची किंमत 4V2 टाकूया, बट V1 इज इक्वल टू 4V2. हा, मग इथं काय काय आलं बघा, M1V1 इज इक्वल टू M2 ला M2 आणि V2 ची किंमत आहे 4. V1 ची किंमत टाकायला पाहिजे होती का? हा, V1 ची किंमत 4V1 हा M2 ला M2 हा V2 ला V2. पुढं V2 V1 ची किंमत 4V2 आहे, V2 ला V2 गेला आता, तर M2 इज इक्वल टू 4M1 आला. ओके, आता ह्यातला स्लोअर पार्टिकल कोण आहे याचा विचार केला पाहिजे. हे राहू दे असंच. नाउ ऍज V1 इज इक्वल टू 4V2, हा, slower particle has velocity V2 and it is alpha particle. त्यांनी सांगितलंय ना, हे स्लोअर आहे ना, म्हणजे 2 नंबर केस मधला पार्टिकल स्लोअर आहे. ओके, therefore M2 काय असणार आहे, मास ऑफ अल्फा पार्टिकल असणार. M2 हे अल्फा पार्टिकलचं मास आहे. मग अल्फा पार्टिकलच्या मासच्या 1/4 आहे बघा. हा, बट काय म्हणता येईल आपल्याला, M1 इज इक्वल टू, हे 4 इकडे घेतलं तर M2 अपॉन 4 आहे. म्हणजे तो जो दुसरा पार्टिकल आहे त्याचं मास अल्फाच्या 1/4 आहे. अल्फा पार्टिकलचं मास साधारणतः 4 असतं. का तर अल्फा पार्टिकल म्हणजे हेलियमचा न्यूक्लियस असतो, 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन असतात. ते साधारणतः 4 मास असतं आणि त्याच्या 1/4 मास आहे. म्हणजे हा एक प्रोटॉन आहे किंवा एक न्यूट्रॉन. पॉसिबिलिटी काय आहे बघा. हा, दस इथं काय म्हणता येईल बघा, दस मास ऑफ अदर पार्टिकल is 1/4 that of alpha particle. Therefore other particle must be proton or neutron. Okay, other particle may be proton or neutron. प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन असला पाहिजे अदर पार्टिकल. त्याच्या मास वरून काढले आपण. चला लिहा. चला झालं लिहून. 8वं गणित लिहा. ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन आणि मॅटर मधलं एक्झाम्पल नंबर 8. फाइंड द रेशियो ऑफ the ratio of the de Broglie wavelength of an electron and a proton when both are moving with the small a आकडा same speed, small b आकडा same energy and small c आकडा same momentum. Question mark. State which of the two will have
which of the two, TW2, which of the two will have the longer wavelength, which of the two have the longer wavelength in each case, in each case. हा, 3 गणित थोडक्यात एकत्र आहेत. काय काय सांगितले बघा. पहिल्यांदा फाइंड द रेशिओ ऑफ डी ब्रॉग्लीज वेवलेंथ ऑफ एन इलेक्ट्रॉन अँड प्रोटॉन. म्हणजे इलेक्ट्रॉनची डी ब्रॉग्ली वेवलेंथ आणि प्रोटॉनची डी ब्रॉग्ली वेवलेंथ यांचा रेशिओ काढायचा आहे. ओके. पुढं व्हेन बोथ आर मुव्हिंग विथ सेम स्पीड. पहिला आकडा स्मॉल ए आकडा घेतोय पहिल्यांदा मी. स्मॉल ए आकडाच लिहितोय पहिल्यांदा मी. स्मॉल ए आकडा. तर इलेक्ट्रॉनची वेवलेंथ आणि प्रोटॉनची वेवलेंथ त्यांचा रेशिओ काढायचा आहे. पण कधी त्यांची व्हेलॉसिटी, इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी आणि प्रोटॉनची व्हेलॉसिटी सेम आहे त्यावेळेसचा काढायचा आहे. पुढं बी आकडा काय आहे. परत हा रेशोच काढायचा आहे आपल्याला. पण कधी, ज्यावेळेस काय आहे बी आकड्यात काय विचारलं. सेम एनर्जी सेम आहे. एनर्जी, इलेक्ट्रॉनची एनर्जी आणि प्रोटॉनची एनर्जी सेम आहे. आणि तिसऱ्या आकड्यात विचारले आपल्याला मोमेंटम सेम आहे काय. हा, म्हणजे सी आकड्यात काय आहे, हा रेशोच काढायचा आहे. पण मोमेंटमला पी अक्षर वापरतो आपण. इलेक्ट्रॉनचं मोमेंटम आणि प्रोटॉनचं मोमेंटम सेम आहे. ओके. पहिला ए आकडा सोडवूया आपण. वी हॅव, हा, डी ब्रॉग्लीज वेवलेंथचा फॉर्म्युला असतो लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन एम व्ही. ओके. मग हा फॉर्म्युला प्रोटॉन आणि न्यूट्रॉन साठी कसा होईल, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन साठी कसा होईल बघा. फॉर इलेक्ट्रॉन अँड प्रोटॉन, हा, इलेक्ट्रॉन साठी प्रोटॉन साठी कसा होईल. हा, इलेक्ट्रॉन साठी लॅम्बडा ई इज इक्वल टू एच अपॉन मास ऑफ इलेक्ट्रॉन, व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन, अँड लॅम्बडा पी. एच तर प्लँक्स कॉन्स्टंट आहे, ते काही वेगळं नसतोच. प्रोटॉनचं मास आणि व्हेलॉसिटी ऑफ प्रोटॉन. ओके. तर आपण रेशो घ्यावा लागेल. टेकिंग रेशो त्यांना ज्या क्रमाने पाहिजे त्या क्रमानेच घ्या बरं का. लॅम्बडा ई डिवायडेड बाय लॅम्बडा पी इज इक्वल टू, हा, एच अपॉन एम ई व्हीई डिवायडेड बाय एच अपॉन एम पी व्ही पी. ओके. पुढं उलटून म्हणले करूया ते. लॅम्बडा ई अपॉन लॅम्बडा पी इज इक्वल टू एच अपॉन एम ई व्ही, उलटून म्हणले आला एम पी व्ही पी डिवायडेड बाय एच. एच ला एच गेला. आता व्हेलॉसिटी सेम आहे पहिल्या केसमध्ये. हा, बट इथंच लिहूया की रे, सिन्स व्ही इज इक्वल टू व्हीपी, त्यामुळे हे पण कॅन्सल करून टाकूया. इथं कंसात कारण लिहिलंच आहे. म्हणजे आता त्यांच्या वेवलेंथचा रेशो म्हणजे त्यांच्या मासचा रेसिप्रोकलचा रेशो आल्यासारखा झालाय. मास ऑफ प्रोटॉन आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन. आता मला मास ऑफ प्रोटॉन आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन सांगा. खर तर एमईयू म्हणजे ऍटॉमिक मास युनिट मधलं जर पाठ असेल तुमचं तर ठीक, नाही तर केजी मधलं इलेक्ट्रॉनचं मास 9.1 इंटू 10⁻⁻31 kg असतं. हा, इलेक्ट्रॉनचं मास खाली आहे मी म्हटलं. प्रोटॉनचं मास जरा सांगा मला. 10⁻27 असतं बघा. 4 पटीचा फरक आहे. ओके. किती आहे. 1.673. ओके. हे किमान एवढं तरी माहित असतं 10⁻27 असतं ते. आता हे 10च्या पॉवर तेवढा एकत्र करतोय मी. हा, ह्याचा एक घर सरकूया, कारण 1.6 ला 9 डिवाइड केले की एक पेक्षा लहान अंक येईल ना, त्याचे 16 करू आपण. तिथं 16.73 अंक वाढवला, पॉवर एक आणि कमी करा, 28 झाली. डिवायडेड बाय, आणि हे वरती प्लस 31 झालं, डिवाइड बाय 9.1. हा भागाकार मला लॉग टेबल ह्यानी सांगा डायरेक्ट कॅल्क्युलेटरवर. हा, 10 रेस मी सांगतो किती.
10⁻⁻28 अधिक 31 म्हणजे किती आले? 3 आलं काय? 3 आलं. हा 16.73 ला 9.1 ने डिवाइड करून सांगा पटकन. 1.8385. 3 घरं सरकून टाकू म्हणजेच लॅमडा ई ऍज टू लॅमडा पी किती आला? 3 घरं सरकवायची म्हणजे 1838.5 ऍज टू 1 हा रेशो आला. पुढे त्यांनी इच केस मध्ये कोणाची वेवलेंथ लॉंगर आहे हे पण विचारले. आता तुम्हाला कळतंय की हा आकडा मोठा आलाय एक पेक्षा, म्हणजे न्यूमरेटर मोठा असला पाहिजे, म्हणजे इलेक्ट्रॉन हॅज लॉंगर वेवलेंथ. हा देअरफॉर in this case electron has longer wavelength. ओके. आता बी आकड्यात काय दिले त्यांनी? एनर्जी सेम दिली बघा. आता एनर्जी सेम म्हणजे कायनेटिक एनर्जी घ्यायची. एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी घ्यायची. तो पळत सुटलाय ना, दुसरी कुठल्या प्रकारची एनर्जीच नाहीये. तर ते आपल्याला घ्यावं लागेल आणि परत आपल्याला ह्याच फॉर्म्युल्यात हे न कॅन्सल करता एक ठेवला असतं तर बरं झालं असतं फॉर्म्युला. बरं ठीक आहे, असू द्या. नाव एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन आणि एनर्जी ऑफ प्रोटॉन सेम आहे. मग एनर्जी म्हणजे हाफ mv² आणि इकडची एनर्जी पण हाफ mv² येईल, पण इकडे प्रोटॉन आहे आणि इकडे आहे इलेक्ट्रॉन, तर हाफला हाफ कॅन्सल करायचं. ओके. पुढं ते ह्यात मोमेंटम लपलेलं असतं. व्हेलॉसिटीचं जर फोड केली आपण तर याचं मोमेंटम आणि त्याचं मोमेंटम आणि व्हेलॉसिटी पण येते. आता व्हेलॉसिटी कुठं माहित आहे आपल्याला? एनर्जी फक्त सेम दिली. मासवरनं व्हेलॉसिटीचा रेशो काढावा लागेल. आता कॅल्क्युलेशन वाढतंय. बर, काय करता येईल? व्ही तर एक शिल्लकच राहणार आहे. कसं करता येईल कॅल्क्युलेशन बघा. मास तर माहित आहे प्रोटॉनचं आणि इलेक्ट्रॉनचं, त्याच्यावरनं काय येणार आहे आपल्याला? व्हेलॉसिटीचा रेशो येतो आणि या रेशो मध्ये मास पण वेगळा आहे, व्हेलॉसिटी पण वेगळा आहे. व्हेलॉसिटीचा रेशो काढावा लागेल का? ह्यात टाकल्यावर काढायचा, तिथंच काढावं लागेल व्हेलॉसिटीचा रेशो. बर, इथं काय काय होईल बघा. हे व्हीपी घेतो इकडं आणि हे एमई घेतो तिकडं, म्हणजेच काय काय होईल बघा. व्ही ई स्क्वेअर व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉनचा स्क्वेअर आणि व्हेलॉसिटी ऑफ प्रोटॉनचा स्क्वेअर म्हणजे मास ऑफ प्रोटॉन डिवायडेड बाय मास ऑफ इलेक्ट्रॉन. आता स्क्वेअर रूट काढतो दोन्ही बाजूचे. हा म्हणजेच काय आलं बघा. व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय व्हेलॉसिटी ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये मास ऑफ प्रोटॉन मास ऑफ इलेक्ट्रॉन. मास ऑफ प्रोटॉन मास ऑफ इलेक्ट्रॉन, ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणून. नाव त्यांचा रेशो घेतोय. आता फॉर्म्युला मगाशी आहेच तयार आपल्याकडे. लॅमडा ई अपॉन लॅमडा पी इज इक्वल टू काय काय येत असते. इथला घेऊ का डायरेक्ट? इथला बघू. एच अपॉन एमई व्ही इंटू एमपी व्हीपी डिवायडेड बाय एच आहे. एच ला एच तर जाणारच आहे. पुढं ह्याच्यावरनं रेशो नीट जरा तयार करूया आपण. व्हेलॉसिटीचा मासशी घेऊया रेशो. मास ऑफ प्रोटॉन डिवायडेड बाय मास ऑफ इलेक्ट्रॉन इंटू व्हेलॉसिटी ऑफ प्रोटॉन डिवाइडेड बाय व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन. आता आपल्याला व्ही अपॉन व्हीपी माहित आहे, उलटून गुणले करावं लागेल नाही तर उलटा आहे. ठीक आहे, उलट टाकूया ना आपण इक्वेशन 1 करून. म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन डिवाइड बाय मास ऑफ प्रोटॉन, सॉरी वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन डिवाइड बाय वेवलेंथ ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू मास ऑफ प्रोटॉन मास ऑफ इलेक्ट्रॉन. आणि हे उलट आहे, नीट लक्षात घ्या. मास ऑफ इलेक्ट्रॉन गेला वर, मास ऑफ प्रोटॉन आला खाली. ह्याचं फ्रॉम 1 लिहिले. फ्रॉम 1 ह्याला आज जाऊ देत.
कॅल्क्युलेशन सोपं जायसाठी. आत न्यायचं असेल तर त्याचा स्क्वेअर होत असतो, हे लक्षात घ्या. आत गेले की स्क्वेअर होतो, म्हणजे मास ऑफ प्रोटॉनचा स्क्वेअर, मास ऑफ इलेक्ट्रॉनचा स्क्वेअर, आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन आणि मास ऑफ प्रोटॉन आहे. तर यातल्या इलेक्ट्रॉनच्या मासला 1 गेला, इथल्या स्क्वेअरला मास ऑफ प्रोटॉन गेला. म्हणजे आता राहिले फक्त न्यूमरेटरला मास ऑफ प्रोटॉन डिवायडेड बाय मास ऑफ इलेक्ट्रॉन. किमती सांगा. मास ऑफ प्रोटॉनची किंमत मगाशीच झाली 1.673 इंटू 10⁻⁻27 आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.1 इंटू 10⁻31. पुढं वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन, वेवलेंथ ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू मगासारखंच इथं 16.73 करतो, 10⁻28 येते. 31 वरती गेलं तर प्लस झालं आणि 9.1. हा भागाकार करून त्याचं स्क्वेअर रूट सांगायचं. थांबा, भागाकार करून स्क्वेअर रूट नाही सांगून चालत, कारण पॉवर ऑड येते. फक्त भागाकार सांगा मला. भागाकार मगाशी केलायच वाटतं, हाय का? किती आलता भागाकार? डायरेक्ट हेच लिहे की आकडा 1. डायरेक्ट हा 1838.5 लिहे की. 1838.5 स्क्वेअर रूट सांग डायरेक्ट कॅल्क्युलेटरवर. तेवढंच उत्तर इथं लिहितोय आता मी. therefore लॅम्बडा ई अपॉन लॅम्बडा पी. किती आले स्क्वेअर रूट 1838? 42.878 म्हणजे 8 ते पुढचा राऊंड फिगर करून सांगायचं असतं. ओके, तर हे आला वेवलेंथचा रेशो. म्हणजे परत 1 पेक्षा मोठा आलाय. म्हणजे कोण मोठा आहे? इलेक्ट्रॉनची वेवलेंथ मोठी. इन दिस केस इलेक्ट्रॉन हॅज लार्जर वेवलेंथ. असं एक उत्तर लिहा तिथं, आणि सी आकडा तुम्ही सोडवा. In this case, electron has larger wavelength. चला, सी आकडा सोपा आहे कारण मोमेंटम सेम आहे. म्हणल्यावर कॅन्सलच होईल, डायरेक्ट सेमच येईल वेवलेंथ. मोमेंटम एच तर प्लॅंक्स कॉन्स्टंट आहे, मोमेंटमवर अवलंबून असते. मोमेंटम जर सेम असेल तर वेवलेंथ सेमच येणार. बघा, तिसऱ्या केसमध्ये दोघांची वेवलेंथ सेम येणार आहे. ते तुम्ही सोडवा तेवढं. चला, लिहा पटकन. चला, झालंय लिहून सगळ्यांचं. एक्झाम्पल नंबर 9 घ्या. कॅल्क्युलेट the de Broglie wavelength of an electron. Calculate the de Broglie wavelength of an electron moving with kinetic energy 100 electron volt. Moving with kinetic energy 100 electron volt. इलेक्ट्रॉन व्होल्टचं तुम्हाला जूल मध्ये करावं लागेल बघा. कन्व्हर्शन फॅक्टर 1.6 इंटू 10⁻⁻19 असा असतो. मूव्हिंग विथ एनर्जी, कायनेटिक एनर्जी 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट, पासिंग थ्रू ए सर्क्युलर होल. पासिंग थ्रू ए सर्क्युलर होल ऑफ डायमीटर 2 एंगस्ट्रॉम युनिट. किती का डायमीटर असेल ना, काहीच त्याचा आपल्याला काय फायदा तोटा नाही, गणिताची काही संबंध नाही. पासिंग थ्रू ए सर्क्युलर होल ऑफ डायमीटर 2 एंगस्ट्रॉम युनिट. पुस्तकात पेज नंबर 320 वर सोडवून दिलेलं गणित आहे, तुम्ही सोडवा, होमवर्क साठी आहे. चला, एक्झाम्पल नंबर 9 घ्या पुढचा. आता सगळे इथून पुढची गणित फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट वरची आहेत. ओके, आईन्स्टाईनचा जो फॉर्म्युला होता फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा, त्याच्यावरची गणित आहे. लिहा. The threshold wavelength of tungsten. The threshold, THRESHOLD,
threshold wavelength of tungsten, 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 is 2.76 into 10 raised to -5 सेंटीमीटर. 2.76 गुणिले 10⁻⁵ सेंटीमीटर. स्मॉल ए आकडा. एक्सप्लेन व्हाय नो फोटो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड. एक्सप्लेन व्हाय नो फोटो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड when the wavelength is more than 2.76 into 10⁻⁵. 2.76 into 10⁻⁵ सेंटीमीटर. फुल स्टॉप. स्मॉल बी आकडा आहे आपला. व्हॉट विल बी मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी? What will be maximum kinetic energy of electrons? What will be maximum kinetic energy of electrons ejected in each of the following cases? Ejected in each of the following cases. त्यातला रोमन एक आकडा आहे. If ultraviolet radiation of wavelength, lambda is equal to 1.80 into 10⁻⁵ सेंटीमीटर. 1.80 into 10⁻⁵ सेंटीमीटर and रोमन 2 radiation of frequency 4 into 10⁻15 hertz. 4 into 10⁻15 hertz is made incident on the tungsten surface. Is made incident on the tungsten surface. मोठं गणित आहे. थ्रेशोल्ड वेव्हलेंथ दिली आहे बघा टंगस्टनची. किती दिली आहे बघा थ्रेशोल्ड वेव्हलेंथ? गिव्हनची लिस्ट करतो. थ्रेशोल्ड वेव्हलेंथला आपण लॅम्बडा 0 असा अक्षर वापरूया. 2.76 into 10⁻⁵ सेंटीमीटर आहे. पहिली गोष्ट आपल्याला सेंटीमीटर मध्ये चालणार नाही, त्याचं मीटर मध्ये करूया. पण पुढे काय विचारलंय बघा आपल्याला. एक्सप्लेन व्हाय नो फोटो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड व्हेन वेव्हलेंथ इज मोर दॅन दिस. जर वेव्हलेंथ ह्याच्यापेक्षा मोठी असेल तर फोटो इलेक्ट्रिक इमिशन का होणार नाही? तर त्याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. इथं गिव्हन मध्ये काय लिहायला नको आपण. बी आकड्याच फक्त लिहूया आपण आता. पहिली सेंटीमीटरचं मीटर करूयात आपण. 2.76 10⁻⁻5 into 10⁻⁻2 करावं लागेल मीटर घेताना. म्हणजेच 2.76 into 10⁻⁷ मीटर आलं. पुढं बी आकड्याचीच लिस्ट करतोय आता मी. बी आकड्यामध्ये परत रोमन एक आहे. काय सांगितलंय बघा त्यांनी. तर इफ ultraviolet radiation of wavelength 1.80 into 10⁻⁻5 सेंटीमीटर. तर मॅक्सिमम त्याची काय काढायचे? मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी काढायची. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी काढायचे. पण त्यावेळेस इन्सिडंट फोटॉनची फ्रिक्वेन्सी दिली का वेव्हलेंथ दिली? वेव्हलेंथ दिली. इन्सिडंट फोटॉनची वेव्हलेंथ आहे किती आहे सांगा पटकन. 1.80 into 10⁻⁵ सेंटीमीटर आहे का? लगेच मीटर करूया. 1.80 into 10⁻⁵ हा 10⁻⁻2 मीटर झाला. म्हणजे 1.8 into 10⁻⁷ मीटर झाला. तर इन्सिडेंट वेव्हलेंथ एवढी असताना कायनेटिक एनर्जी किती असेल?
आणि दुसरा आकडा काय विचारलाय बघा बरं. तर ज्या वेळेस रेडिएशनची फ्रिक्वेन्सी 4 × 10⁻15 आहे काय, त्यावेळेस पण मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी काढायची. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी काढायची तरी इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी ही किती आहे, 4 × 10⁻15 आहे. 4 × 10⁻15 हर्ट्स आहे, त्यावेळेची काढायची. ओके ठीक आहे. तर पहिला ए आकडा सोडवतोय मी इथं. तर इथं काय म्हणता येईल बघा, त्यांनी काय सांगितलंय, थ्रेशोल्ड वेव्हलेंथ दिलेले आणि जर ह्याच्यापेक्षा जादा वेव्हलेंथ असेल तर काय इमिशन होणार आहे. तर बघा जरा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, हे फोटो इलेक्ट्रिक मटेरियल आहे, याच्यावर येणाऱ्या लाईटची वेव्हलेंथ पडली. ओके, त्याला आपण येणाऱ्या लाईटच्या वेव्हलेंथला लॅम्बडा आणि फ्रिक्वेन्सीला न्यू म्हणूया. पण कसं असतं बघा, याच्यातून इलेक्ट्रॉन काढून टाकायसाठी जेवढी मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी लागते त्याला म्हणतो आपण फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन. ओके, आता तेवढी एनर्जी तर पाहिजे येणाऱ्या फोटॉनची, तरच तो इलेक्ट्रॉन इजेक्ट होणार आहे. तेवढी किंवा त्याच्यापेक्षा जादा पाहिजे, कारण त्या इलेक्ट्रॉनला फक्त कायनेटिक एनर्जी मिळावी लागते. येणाऱ्या फोटॉनच्या एनर्जीचं दोन प्रकारे रूपांतर होतं. पहिली गोष्ट म्हणजे टू इजेक्ट द इलेक्ट्रॉन फ्रॉम द सरफेस, सरफेसवरून इजेक्ट इलेक्ट्रॉन करण्यासाठी मिनिमम जेवढी एनर्जी लागते त्याला फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन म्हणतात. हा या अक्षराने दाखवतात. आणि राहिलेली एनर्जी त्याच्या कायनेटिक एनर्जी मध्ये कन्व्हर्ट होत असते. म्हणजे येणाऱ्या फोटॉनची एनर्जी hν अशी मानली आपण. ओके, तर ती एनर्जी दोन प्रकारे उपयोग केली जाते. पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन, म्हणजे तो इलेक्ट्रॉन इजेक्ट करायला लागणार एनर्जी प्लस रिमेनिंग एनर्जी कायनेटिक एनर्जी मध्ये कन्व्हर्ट होतो. मग आता जर ही एनर्जी याच्यापेक्षा कमी असेल, जेवढी त्याला इलेक्ट्रॉनला काढून टाकायला लागणारी एनर्जी आहे त्याच्यापेक्षा त्याची करेक्ट इक्वल जरी असेल तर कायनेटिक एनर्जी 0 असेल बघा. म्हणजे फोटो इलेक्ट्रॉन जस्ट नुसता इमिट होईल, त्याला कायनेटिक एनर्जी नाही. म्हणजे ही एनर्जी जादा लागेल तुम्हाला. इन्सिडेंट एनर्जी ही नेहमी त्याच्या फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन पेक्षा जादा लागेल. आता एनर्जी जादा म्हणजे फ्रिक्वेन्सी जादा, कारण एनर्जी फ्रिक्वेन्सीला डायरेक्ट प्रोपोर्शनल. एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. ओके, फ्रिक्वेन्सीला डायरेक्ट प्रोपोर्शन आहे म्हणजे वेव्हलेंथला इनव्हर्स प्रोपोर्शन आहे, कारण फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ इनव्हर्स प्रोपोर्शन आहेत. सी इज इक्वल टू न्यू लॅम्बडा, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते लाईटची. मग हे जादा असले की हे कमी असणार, हे कमी असले की जादा असणार. म्हणजे येणाऱ्या फोटॉनची एनर्जी म्हणजे फ्रिक्वेन्सी जादा लागेल फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन पेक्षा, पण फ्रिक्वेन्सी जादा म्हणजे वेव्हलेंथ कमी लागेल. म्हणजे ही जी थ्रेशोल्ड आणि फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन साठी जस्ट जेवढी एनर्जी लागते ना त्याला थ्रेशोल्ड, त्याच्या करस्पॉन्डिंग असणारी जी फ्रिक्वेन्सी आहे त्याला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणतात. आणि त्याच्या करस्पॉन्डिंग असणाऱ्या वेव्हलेंथला थ्रेशोल्ड वेव्हलेंथ म्हणतात. मग फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड वेव्हलेंथ पेक्षा फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जादा लागेल, हे जादा लागेल तरच फोटो इलेक्ट्रिक इमिशन होईल. आणि वेव्हलेंथ मध्ये काय होणार त्याचं एक्सप्लेनेशन सांगा. तर इथं एक्सप्लेनेशन आपल्याला व्यवस्थित लिहिलं पाहिजे. कसं एक्सप्लेनेशन लिहिलं पाहिजे बघा. तर फोटो इलेक्ट्रिक इमिशन इज पॉसिबल ओनली व्हेन एनर्जी ऑफ द इन्सिडेंट फोटॉन इज ग्रेटर दॅन द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. मी इथं लिहितोय फोटो इलेक्ट्रिक इमिशन, फोटो इलेक्ट्रिक इमिशन, फोटो इलेक्ट्रिक इमिशन इज पॉसिबल ओनली व्हेन energy of incident photon is greater than photoelectric work function. Photoelectric वर्क फंक्शन. ओके, आता फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन म्हणजेच पहा, मी इथं तेच लिहितोय, इथं शब्दात चिन्हात लिहितोय ई म्हणजे hν हे ग्रेटर दॅन पाहिजे. ओके, फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन 5 दाखवलं होतं आपण, पण इथंच आपण काय लिहू शकतो, देअरफॉर hν म्हणजे काय असतं, c/λ असतं. ओके, आणि हे ग्रेटर दॅन काय पाहिजे, 5 पाहिजे. म्हणजे वेव्हलेंथ आता रेसिप्रोकल आल्यावर वेव्हलेंथ जर थ्रेशोल्ड वेव्हलेंथ पेक्षा जादा असेल, आता
इक्वल टू पण लिहूया, इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन असं लिहिलं पाहिजे. ग्रेटर दॅन ऑर इक्वल, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असं लिहितो मी. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, हा हे ग्रेटर दॅन ऑर इक्वल. आता ही इन्सिडेंट फोटॉनची एनर्जी आहे. आता थ्रेशोल्ड हे इक्वल जर लिहिलं आपण तर त्यावेळेस थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणतात. इक्वल जर लिहिलं तर त्यावेळेस थ्रेशोल्ड वेव्हलेंथ म्हणतात. ओके, मग आता कसं करता येईल बघा लिहिताना. धस इफ, हा मी आता लिहितो इथं, इफ इन्सिडेंट फोटॉनची वेव्हलेंथ जर ज्यादा असेल थ्रेशोल्ड वेव्हलेंथ पेक्षा, देन तर काय होईल, हा कमी येईल. HC अपॉन लॅम्बडा लेस दॅन येईल 50 पेक्षा. and therefore photoelectron emission will not possible. Therefore photoelectric emission is not possible, असं लिहावं लागेल. तुम्ही इथे सगळीकडे बरं असू द्या, ठीक आहे. इक्वल टू वापरायची गरज, इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन किंवा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वापरायची गरज नाही, थ्रेशोल्ड लिहिले म्हणजे. आता बी आकडा बघा, बी आकड्यातला पहिला आकडा मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी विचारले जर येणारी वेव्हलेंथ एवढी असेल तर आपल्याला इथं काय करायला पाहिजे, फोटोइलेक्ट्रिक वर्क फंक्शन दिलंय का रे टंगस्टनचं, दिलंय का, नाहीतर कसं सोडवणार बघा. थ्रेशोल्ड वेव्हलेंथ दिली आहे ना, थ्रेशोल्ड वेव्हलेंथ दिली. तर आइन्स्टाईनचा फॉर्म्युला लिहायचा आहे आपल्याला. वी हॅव काय असतंय बघा, तर मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला मगाशी तुम्हाला लिहून दाखवलेला फॉर्म्युला. येणाऱ्या फोटॉनची एनर्जी म्हणजे एच न्यू, ही दोन प्रकारे विल्हेवाट लागते, कायनेटिक एनर्जी प्लस थ्रेशोल्ड फोटोइलेक्ट्रिक वर्क फंक्शन. मग आपल्याला हे पाहिजे तर एच न्यू मायनस 50 करावं लागतं. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी म्हणजे काय करावं लागतं, एच न्यू मायनस 50. ओके, तर इथं फॉर्म्युला तयार करतोय मी वेव्हलेंथच्या स्वरूपातला, कारण हे फ्रिक्वेन्सीच्या स्वरूपातला. बट न्यू इज इक्वल टू काय असतं, पहिली गोष्ट न्यू इज इक्वल टू सी बाय लॅम्बडा असतं. अँड फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन म्हणजे एच न्यू 0 असतो, म्हणजेच एच न्यू च्या जागी सी अपॉन लॅम्बडा 0. या सगळ्या किमती इथं टाकतोय मी. त्यामुळे मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला येणार आहे एच न्यू ची किंमत सी बाय लॅम्बडा मायनस एच सी लॅम्बडा 0. ओके, खरं तर हा सुद्धा फॉर्म्युला डायरेक्ट गिव्हन क्वांटिटीच्या लिस्ट मध्ये लिहिला चालला असतो वेव्हलेंथच्या स्वरूपातला, आपण फक्त फ्रिक्वेन्सीच्या स्वरूपातला लिहिलाय. ओके, एच सी काढूया कॉमन, तर 1 अपॉन लॅम्बडा मायनस 1 अपॉन लॅम्बडा 0. आणि हे मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीज येत असते बघा, त्याच्यापेक्षा स्लो पण इलेक्ट्रॉन येऊ शकतात. किती येणार, किमतीच टाकूया आता. प्लँक्स कॉन्स्टंटची किंमत 6.63 10⁻⁴. व्हेलॉसिटी ऑफ लाईट 3 × 10⁸. 1 अपॉन लॅम्बडा, लॅम्बडा आहे 1.8 × 10⁻⁷. 1.8 × 10⁻⁷ अपॉन लॅम्बडा 0 2.76 10⁻⁷. ओके, 10⁻⁷ काढूया कॉमन शिरस्तांचं आणि त्याचे रेसिप्रोकल डायरेक्ट मला सांगा. म्हणजेच कायनेटिक एनर्जी डायरेक्ट 1 ला भागायचं, ते कॅल्क्युलेटर वरून सांगायचं मला. 6.633. हो, हे 10⁻�34 प्लस 8 म्हणजे मला वाटतं -26 आलं. छेदस्थानवरून 10⁻⁷ काढला कॉमन, तर 1 अपॉन 8 चा रेसिप्रोकल किती, 0.55. अरे मोठ्यांदा सांग ना पटकन. 55 25 असं स्पष्ट सांगा की पटकन. 2.76 चा रेसिप्रोकल.
हा पुढं हे 10⁻⁻7 आणि 26 किती येते बघा, ते वजाबाकी सांगा मला पटकन. हे किती आलं बघा, 6.63. 3 10⁻⁻26 प्लस 7 होणार वर गेल्यावर, म्हणजे मला वाटते -19 येते, आहे का नाही. हा 6.63 3 पुढं इंटू किती आले वजाबाकी, 5 मधनं 3 गेले 2 आले, 5 मधनं 2 गेले 3 आले, 5 मधनं 6 गेले 9 आले, हातचा एक गेला 1 आलं, एवढं झालंय का 1932. हा गुणाकार पटकन सांगा या तिन्हीचा. म्हणजेच मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी $3.8435 10⁻⁻19. हा हे जूल मध्ये आलंय. तुम्हाला जर इलेक्ट्रॉन, नॉर्मली हे इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये केलं जातं, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये जर करायचं तर 1.6 × 10⁻⁻19 ने डिवाइड करायचं. -19 ला -19 जाते, 1.6 ने डिवाइड करायचं. करूया आपण, कारण शक्यतो ही एनर्जी आहे ती इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये सांगितली जाते. ओके. हा मग कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम, पुस्तकात उत्तर कसं दिले बघू, त्याप्रमाणे आपण चेंज करू. इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये दिले, येतच असतात इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. 1.38435 डिवायडेड बाय इंटू 10 मी आता सांगितलं -1.6 × 10⁻⁻19 ने डिवाइड करायचं. जूलचं इलेक्ट्रॉन व्होल्ट करायचं असेल तर, आणि मग मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी आलेली आहे. हा त्याला भागून सांगा मला पटकन किती येते. 2 पॉइंट काहीतरी 42 पझल. ही आली मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी पहिल्या केस मधली. आता दुसऱ्या केस मध्ये फ्रिक्वेन्सी दिली. ओके, तर ह्याची थ्रेशोल्ड वेव्हलेंग्थ माहित आहे आणि ही फ्रिक्वेन्सी दिली आहे. त्या फ्रिक्वेन्सीवरनं परत आपल्याला चेंजेस केले पाहिजे. ठीक आहे, एवढंच लिहिताय, एवढंच लिहा, पुसून लिहितो परत. चला लिहा पटपट. चला झालंय लिहून एवढंच गणित. मी पुसतोय आणि मग रोमन 2 आकडा परत लिहितोय. हाच फॉर्म्युला परत इकडे लिहितो. इथनं रोमन 2 आकडा सोडवतोय. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो h-nu, आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन आहे आणि फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन. आता हे आपल्याला फ्रिक्वेन्सी, दुसरा आकडा फ्रिक्वेन्सीच्या स्वरूपात दिलाय ना. हा, आणि हे मात्र वेव्हलेंग्थच्या स्वरूपात दिले. हे तसंच राहू द्या. फक्त मी काय करतोय आता, फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शनचा फॉर्म्युला खरं तर h-nu 0 असतो, पण तो hc/λ0 असा इथं टाकावा लागेल. हे फ्रिक्वेन्सी वेव्हलेंग्थच्या स्वरूपात घ्यावं लागेल. आणि मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी असते, म्हणजे मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीने बाहेर पडणारा फोटो इलेक्ट्रॉन h-nu hc/λ0. फक्त h कॉमन निघते, बाकी काही कॉमन निघत नाही. ठीक आहे, h तर h तेवढं तरी कॉमन काढू. h जर कॉमन काढला तर न्यू c/λ0. हा, आता किमती टाकाव्या लागतील मला. h ची किंमत 6.63 10⁻30 31 का 34 असते, 34 असते. फ्रिक्वेन्सी किती आहे सांगा जरा मला. इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी किती दिली आहे? 4 × 10⁻15. λ0 किती आहे? 2.76 × 10⁻⁻7 आहे. हा, म्हणजे काय काय येणार बघा, लूज करू नका. हा, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी किती आली बघा मग. हा भागाकार करून मला सांगा.
6.63 10 raised to minus 34. 4 into 10 raised to 15. 4 into 10 raised to 15. हा आणि हे पण 10 raised to minus 7 वर आल्यावर प्लस 7 वर 8 आणि 7 15 होणार आहे. 3 upon 2.76. 1 point something येईल. 87. पुढं 4 मधनं तेवढं वजा करावं लागेल आपल्याला. हे 34. 4 मधनं एवढं वजा केलं तर 3 पॉइंट 2 पॉइंट येते. 2 पॉइंट 913 इंटू 10 रेस टू 15 ह्या दोघांचा गुणाकार आणि 10 रेस टू मायनस 34 आणि 15 यांचं किती आलं -19 आलं. हा गुणाकार किती आला कॅल्क्युलेटरवर सांगा मला पटकन. 19.31. ओके हे जूल मध्ये उत्तर आलं पण शक्यतो हे जूल मध्ये सांगितलं जात नाही कारण किती लहान उत्तर येते बघा. मग आपल्याला जर ह्याचं इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये करायचं असेल तर इलेक्ट्रॉनवर जो चार्ज आहे ना 1.6 तोच कन्व्हर्शन फॅक्टर आहे त्याचा. 10⁻⁹ इलेक्ट्रॉन व्होल्ट. 10⁻⁹ ला 10⁻⁹ गेले हा भागाकार तेवढा सांगा. खर तर एक एक घर सरकून आपल्याला 16 ने तोंडी भागता येतं. हा 12.69 इलेक्ट्रॉन व्होल्ट ही मॅक्सिमम 0.7 सांगायचं सरळ. हा ही दुसऱ्या केस मधली मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी असणार. चला लिहा.